आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्यानं आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्यानं मोठा धोका निर्माण झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरातली दृश्य आहेत। माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळलाय, त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्यानं मोठा धोका निर्माण झाला असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सद्यस्थिती आहे? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच एकदम जोरदार असा पाऊस चालू आहे। या भागात ज्या नद्या नाल्या आहेत त्यांना जोरदार असं पाणी आलंय। नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, त्यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले। काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे। त्याचबरोबर राणा रोडा जो आहे तो पाण्याबरोबर रस्त्यावरती आलाय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबेगाव तालुक्यातील जो माळीण परिसर आहे या माळीण परिसरामध्ये सुद्धा माळीण फाट्यावरती एक दरड कोसळली आहे। त्यामुळे माळीणपासून जो वरती जाणारा भाग आहे, उभे असेल किंवा आसाने असेल, त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। आणि त्याचबरोबर माळीण परिसरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे भयभीत झालेत। जुनी घटना जी आहे त्या घटनेला 10 वर्ष होऊन गेलेत आणि ती घटना कुठेतरी पुन्हा एकदा ताजी झाली आहे। ही दरड जरी माळीणच्या फाट्यावरची कोसळली असली, माळीण गावापासून दूरवरती कोसळली असली तरी त्या भागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्यात। आणि जुन्या आठवणी जागा झाल्यामुळे हे माळीण ग्रामस्थ किंवा परिसरातील जे ग्रामस्थ आहेत ते या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पूर्णपणे भयभीत झालेत। अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती कळलेली नाहीये। मात्र त्या परिसरामध्ये अजून प्रशासन पोहोचलेलं नाहीये आणि नागरिक जे आहेत नागरिक हे भयभीत असून पावसाचा जोर सुरू आहे, पावसाचं प्रमाण सुरू आहे, ओढे नाल्यांना पूर सुरू आहेत। त्यामुळे कुठेतरी ही जी संपूर्ण परिस्थिती आहे त्या भागातील जे जनजीवन आहे हे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा अगदी महत्वाचं म्हणजे चाकण हे औद्योगिक शहर असेल, या शहरामध्ये सुद्धा सर्वत्र पाणी साचले। त्याचबरोबर चाकण परिसरामध्ये पुणे नाशिक महामार्गावरती पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे स्तब्ध झाली आहे। त्याचबरोबर जे अंतर्गत रस्ते आहेत, जे खेड, आंबेगाव, जुनो, शिरूर या तालुक्यांमधील जी काही गावं आहेत त्या गावातून सुद्धा पाणी साचले। काही ठिकाणी छोटे छोटे रस्ते आहेत, जिल्हा मार्ग आहेत, त्या जिल्हा मार्गावर सुद्धा पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ही जी आहे ती विस्कळीत झाली आहे। आणि एकूणच पाहिलं तर संपूर्ण जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय। राज्यभर या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसाचा जोर अजूनही कायम आहे। प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, प्रशासन आता याच्यावरती काय खबरदारीचे उपाय करणार, नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा देणार हे आता पाहावं लागणार आहे। स्टुडिओ ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर सध्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुन्हा एकदा या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळलाय, त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। काहीच नाही राहिला मग गुरा जाडफायची बारी झाली तिकडे बांध गेलं तर त्यांचा नाही काही घालता येते काही म्हणतो त्यांना राहता त्याला वर पाणी गारलाय सगळा सगळा पाणी या बाजूक
लोटून दिलायच्या पाणी तिकडून दुरीचा वरून पार बाबा तुमचं मग पूर्ण पडीव गेलं ते मग काय पडाय सगळी पार मोडून पार खाली सगळी फेकून पार आता तिकडे काहीच नाही राहिलं. आता पुढे पण रस्ता बंद आहे समोर, त्याच्या पुढे पण बंद आहे का? सगळं बंद आहे फार फार पुढे पर्यंत रस्ताच बंद आहे सगळं. वाईट केलाय.